संख्यावरील 4 मूलभूत क्रिया या चॅप्टरचा शेवटचा भाग घेणार आहोत आणि शेवटच्या भागामध्ये आपण टेस्ट घेणार आहोत. तर टेस्टचा पहिला प्रश्न पहा. भागाकाराच्या एका उदाहरणात जर भाजक 51 असेल, भाजक 51, भागाकार 16 असेल, भागाकार 16 आहे आणि बाकी 27 असेल तर भाज्य असणार. बघा, तुम्हाला हे माहिती आहे, असं भागाकारचं अशी आकृती असते. भाजक म्हणजे हे वरचं असं, याला म्हणतात भागाकार. याला म्हणतात भागाकार. आलेल्या उत्तराला म्हणतात भागाकार. डिव्हिजन इत्यादी असते त्याला म्हणतात भाज्य. आणि तर मायनस करून आलेले उत्तर असते बाकी. आणि इथं भाज्यक असते आणि हे असते भाज्य. एवढं कळालं तर मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची. भागाकार किती आहे आपल्याकडे? भागाकार आहे 16 आणि भाज्य किती आहे? भाजक आहे 51 आणि बाकी आहे 27. बघा, सूत्र भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार प्लस बाकी. मग आपल्याला भाजक किती दिले? 51. भागाकार दिलाय 16 आणि बाकी दिली 27. मग या दोघांचा गुणाकार करायचा. 51 गुणिले 16 6. बघा, 51ला जर 6 ने गुणलं तर 307 उत्तर आहे. 307 अधिक 1 1 1 6. आपण जर 51 गुणिले 16 केलं तर किती ते 800 प्लस 27. 6 आणि 7 किती? 13 ला 1. 1 आणि 2 किती? 3. 3 आणि 4 आणि 8 ला कोणी नाही म्हणून 843. ऑप्शन क्रमांक 1. दुसरा प्रश्न. 150 गुणिले 0 गुणिले 5 गुणिले 4 प्लस 700. काही लोक काय करतात की 0 दिसला म्हणून डायरेक्ट 0ला गोल करून टाकतात. पण इकडे लक्ष द्या. एकच 150 गुणिला 0 5 गुणिले 4. 150 गुणिले 0 किती असते? 0च राहते. गुणिले 5 0च राहते. गुणिले 4 0च राहते. मग इथं काय दिले? गुणिले दिले का 700? नाही, प्लस मध्ये 700. मग कसं करायचं? 0 प्लस 700 केलं तर 700 उत्तर येते. म्हणजे याच्या पुढे काय प्रोसेस नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे राईट. तिसरा प्रश्न. एक इंजन एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते. 14,060 लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल? पहा, हे 14,060 लिहून घ्या. त्याला भागिले एका मिनिटाचं 95. म्हणजे दोन्ही संख्यांना 5 आणि भाग जातो. 5 दोन्ही 10 ला 4. 5 8 40. 5 1 5. 1 उरला. 5 2 10. मग 95 ला पण 5 1 5. 4 उरले. 5 9
45. मग 2812ला जर 19 भागलं तर आपल्याकडे उत्तर येते 1. आणि मग 28 मधून 19 गेले तर आपल्याकडे उरतात 9. 19 जर 1812 भागलं तर उत्तर येते 148. मग 148 येते. मग इथं काय दिलंय? इथं दिलंय 1 इंजन पाणी उपसण्यास. हे बघा मिनिटे दिले म्हणून याच्या पुढे पण मिनिट. कुठे? ऑप्शन बी. चौथा प्रश्न. कापडाच्या वेगवेगळ्या प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत. मी तर लिहिलं नाही कोणतं सर्वात स्वस्त आहे. तिथं दिलंय पण आपल्या भावाने लिहिलं नाही. 460ला 23 मी कापड. कोणतं स्वस्त आहे? 460 इथं लिहित नाही, इथं लिहिलं 460 भागिले 23. 23 दोन्ही 46ला 20 म्हणजे 20 रुपयाला आलं. 20 रुपये. मग 912ला 38. 912ला 38. 38 दोन्ही 16ला 1 आणि हे 76. 38 दोन्ही 76. मग 91 मधून 76 गेले तर आपल्यामधून 6 गेले. आपल्याकडे होतात 5 आणि इथं होतात 1. मग 38 गुणिले 4 32ला 2 12 आणि 15 म्हणजे 4 नंबरला आलं. म्हणजे हे किती आलं? हे आलं 24. मग 375ला 15. 15 दोन्ही 30 7 उरले 15 5 75. हे आलं 25. मग 396ला 18. 18 दोन्ही 36ला 3. 18 दोन्ही 36. हे आलं 22. मग सर्वात स्वस्त काय आहे? ऑप्शन क्रमांक 1. सिंपल आहे की नाही? स्टार्ट कर. मग हे इथं ऑप्शन नाही तर इथं ऑप्शन आहे. ऑप्शन क्रमांक 1. 5वा प्रश्न. विनयला रोज 3 तास याप्रमाणे सतत 15 दिवस काम केल्याबद्दल 1125 रुपये मिळतात. तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल किती रुपये? आधी आपण 3 गुणिले 15 करू. का म्हणून की ते 15 दिवस काम करतो. 15 दिवस काम करतो. आणि किती तास करतो एका दिवसाला? 3 तास. म्हणजे तो 15 दिवसात किती तास काम करतो? 45 तास काम करतो. तर मग त्याला प्रत्येक तासाला किती मिळते? तर मग 1125 ला 45 कळलं? मग या दोन्ही संख्यांना 5 ने भाग जातो. इथं 9 उत्तर येते. आणि तर 5 दोन्ही 10 1 उरला 5 दोन्ही 10 2 उरले 5 5 5 25 225 भागिले 9. 9 1 9 9 2 18 4 उरले 9 5 45 म्हणजे दर तासाला 25. ऑप्शन क्रमांक डी करेक्ट. आता इथं 9वा प्रश्न चुकून झालेला आहे. इथं 6वा प्रश्न आहे. दोन संख्यांची बेरीज 3,45,678 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 16,000
16 ने मोठी असेल तर मोठी संख्या काय? मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. 34,000 ही संख्या लिही. मग जी संख्या कितीने मोठी आहे ती संख्या लिहायची. 16,000 या दोघांची मायनस करायचं. 8 मधून 6 गेले उरले 2. 7 मधून 1 गेला 6 उरले. 6 ला 6. 5 मधून 6 गेले जात नाहीत म्हणून इथं 3 राहिले. इथं 15 मधून 6 गेले आपल्याकडे उरतात 9. 3 ला 3 मधून 2 आणि 3 भागिले 2. 2 एके 2. 1 उरला. 2 सक्क 12. 2 चोक 8. 1 उरला. 2 8 16. 2 त्रिक 6. 2 एके 2. मग उत्तर काय आलं? 1,64,831. ही कोणती झाली? छोटी संख्या. मग 16,016 ने मोठी आहे. मग प्लस याच्यात 16,000. इथं 7, इथं 4, इथं 8, इथं 10, 8 आणि हे कसं काढलं मी? या तो 1 प्लस 6 7. 3 प्लस 1 4. 8 प्लस 0 8. 4 प्लस 6 10. 1 हातचा 6 प्लस 1 7 आणि 1 हातचा 8 आणि 8. म्हणजे ही संख्या जी आलेली आहे ती इकडं काय आली? 1 0 8 4 7. 1 8 0 8 7. ऑप्शन क्रमांक सी. स्टार्ट. पहा 7वा प्रश्न. पुढील पैकी कोणत्या संख्येला 18 ने भाग झाला? आधी आपण 4,44,444 ला 18 ने या संख्येला भाग जाणार नाही. मग आपण काय करू? ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी ला भाग जाते. मी कसं सांगितलं ऑप्शन नंबर डी ला भाग जाते? 18 ची कसोटी पाठ करा तुम्हाला कळेल. 18 ने जर 66 ला भागलं तर उत्तर 3 येते. 18 त्रिक 54. 54 ने 6 ने किती उरले? 12. मग इथं काय येणार? इथं येणार किती? 7 येणार. आणि इथं तेच म्हणजे ऑप्शन नंबर डी ला भाग जाते. स्टार्ट. 8वा प्रश्न. एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा 15 गुण जास्त तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा 7 गुण. जर त्यांना तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील तर गुरुदासचे मिळालेले गुण शोधा. आधी लिहू रमेश. इधर रमू. द गुरुदास आणि तर लीला. मग कसं करायचं? आपल्याला कोणाचे सांगितलंय? गुरुदास. आपण गुरुदासला 18 गुण पकडू. गुरुदासला 18. मग रमेशला किती आहेत? गुरुदास पेक्षा 15 गुण जास्त आहेत. म्हणजे किती? 18 28 आणि 33 गुण. आणि लीलाला काय आहेत? गुरुदास पेक्षा 7 गुण कमी आहेत. मग 18 - 7 करायचं. 18 - 7 केलं तर 11 उत्तर येते. मग या तिघांची बेरीज बघायची किती? 3 आणि 8 11. 11 ने 12. 1 3 आणि 4 4 आणि 5 आणि 6 62. आपल्याला किती पाहिजे? 83. म्हणून हे तर नाही राहणार. हे तर नाही. 18 तर कटलंच. 18 तो कट गया. मग 25. मग 25 प्लस 15 होते 40. मग 25 - 7. 25 - 7 किती? 25 - 7 किती? 18. म्हणजे सर्वांची बेरीज पाहिजे.
40 हे 40 आणि 25 65 65 आणि 18 65 13 83 करेक्ट 83 आलं. सगळ्यांचे गुण 83. मग काय उत्तर असणार? मधात आपण गुरुदासला काय घेतले? 25. आपल्याला कोणाचे गुण विचारले? गुरुदासचे, म्हणून आपण त्याला 25 घेतलं. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी. जर आपण यांना घेऊन पाहिलं आणि बेरीज जशी दिली, वजाबाकी जशी दिली, तसं केलं तर आपल्याला उत्तर मिळून जाते. स्टार्ट. 9वा प्रश्न. एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली, त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. मी एक संख्या घेतली 21 घेतली. मग 21 मधल्या अंकांची बेरीज काय? 2 + 1 = 3 आहे. मग इथं काय झालं? अंकांची बेरीज वजा 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 वजा. मग 21 - 3 बरोबर 18 येते. 18. मग या संख्याला कोणत्या संख्येने भाग जात नाही? 5 ने जात नाही, 8 ने जात नाही. मग उरले 2 आहे. मग आपण दुसरी संख्या घेऊन पाहू. 15. तर 1 + 5 = 6. मग 15 मधून जर 6 वजा केले तर 9 उत्तर येते. मग 9 ला कोणत्या संख्येने भाग जाते? 2 न जात नाही, 9 नेच जाते. ऑप्शन क्रमांक डी. स्टार्ट. लास्ट प्रश्न. 10वा प्रश्न. सोप्यात सोपा. पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी. याला काही लोक माध्यम पण म्हणतात. इंग्लिश मध्ये याला ॲव्हरेज म्हणतात. जे क्रिकेट मध्ये असते ना, ॲव्हरेज. पहिल्या 6 विषम संख्या. बघा, विषम संख्या ही पहिल्या चॅप्टर मध्ये सांगितलं होतं विषम संख्या कशाला म्हणतात. 1 + 3 + 5 + 7 + 9 + 11. 1 2 3 4 5 6. तर पहा, विषम संख्या कशाने वाढतात? आधी समसंख्यामध्ये आधी आपण 2 घेतो, पण आता इथं 1 घ्यायचा आणि +2 ने वाढवायचं. बघा, मग यांची बेरीज करा भागिले 6. सरासरीचं सूत्र आहे. 3 आणि 1 4, 4 आणि 5 9, 9 आणि 16, 16 9, 16 9 25, 25 आणि 11 36 भागिले 6. 6 6 36. ऑप्शन क्रमांक बी. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हे शिकणं पाठवा. आणि मी तुम्हाला धन्यवाद करतो की तुम्ही आपले 50+ सबस्क्रायबर म्हणजे हाफ सेंचुरी केली. आपण पुढच्या चॅप्टरमध्ये अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म हा चॅप्टर घेऊ. तोपर्यंत बाय बाय.